नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख पुनश्च एकदा आपले कृषीरत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघा, आजचा आपला टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, ग्रीन मॅन्युरिंग. ठीक आहे, ग्रीन मॅन्युरिंग. ठीक आहे. बघा, आपली ही लेक्चर सिरीज जी चालू आहे ती ॲग्रोनॉमीची लेक्चर सिरीज चालू आहे, फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी, जो तुमचा ॲग्रो 111 आहे. ठीक आहे, त्याची ही लेक्चर सिरीज आहे. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्या की ॲग्रिकल्चरमधल्या असतील, म्हणजे तुमची MCAR एक्झाम असेल, ICAR एक्झाम असेल, त्यानंतर तुमचं ॲग्रिकल्चर AFO बँकिंगची एक्झाम असेल, याच्यासाठी ज्या बेसिक गोष्टी लागतात ते सगळ्या या लेक्चरमध्ये तुम्हाला भेटतात. ठीक आहे, त्याच्यामुळे ही सिरीज जी आहे ती पूर्ण सिरीज जर तुम्हाला बघायची असेल तर चॅनलला प्लेलिस्ट अवेलेबल आहे ॲग्रोनॉमी म्हणून. ठीक आहे, फ्री ऑफ कॉस्ट ते आहे सगळं. ठीक आहे, बघा सुरुवात करू. ग्रीन मॅन्युरिंग. ग्रीन मॅन्युरिंग म्हणजे काय? प्रॅक्टिस ऑफ इनरिचिंग द सॉइल बाय टर्निंग अंडर द अनडिकम्पोज प्लांट मटेरियल, मोस्टली लेग्युमिनस प्लांट. ठीक आहे, किंवा अजून दुसरी डेफिनेशन बघा. ग्रीन मॅन्युरिंग इज डिफाईन एज प्रॅक्टिस ऑफ प्लोईंग द ग्रीन प्लांट टिश्यू ग्रो इन अ फील्ड or adding the plant and leaves from the outside and incorporating them into the soil or improving the structure as well as fertility of the soil. ठीक आहे, तर काय केलं जातं, हे तुमचं फील्ड आहे. या फील्डमध्ये जर तुम्हाला या फील्डमध्ये काय करायचं आहे, क्रॉप ग्रो करायचे, ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप ग्रो करायचे. आणि ते फील्डमध्ये काय करायचे इनकॉर्पोरेट करायचे. तेच काय करायचे, इनकॉर्पोरेट करायचे. म्हणजे जे जे प्लॅन तुम्ही ग्रो केले ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप, ते त्याच फील्डमध्ये काय करायचे, इनकॉर्पोरेट करायचे. किंवा बाहेरून झाडाचे पानं असतील, फांद्या असतील, ग्रीन मॅन्युरिंग क्रॉपचे काय करायचे, आणायचे आणि फील्डमध्ये तुमच्या इनकॉर्पोरेट करायची, त्याची प्लोईंग करायची, जेणेकरून ती कुजतात आणि तुमची सॉईलची फर्टिलिटी त्यामुळे इम्प्रूव्ह होती. सॉईल ऑर्गॅनिक मॅटर ॲड होतं. ठीक आहे, सॉईल ऑर्गॅनिक मॅटर ॲड झाल्यामुळे काय होतं, जे काही सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझम असतील त्यांना सोर्स ऑफ फूड भेटतो. सॉईल ऑर्गॅनिक मॅटर काय आहे, ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय, ते जे काही सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्यांचं काय असतं, सोर्स ऑफ फूड असतो. ठीक आहे, आणि त्यांना जर जास्तीत जास्त फूड भेटलं म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर भेटलं तर त्यांची काय ऍक्टिव्हिटी इन्क्रीज होते सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझमची. आणि सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटी इन्क्रीज झाली, सॉईल बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी इन्क्रीज होतात. सॉईल बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज ज्या असतील त्या इन्क्रीज झाली की सॉईल फर्टिलिटी इम्प्रूव्ह होते. ठीक आहे, आता टाइप्स ऑफ ग्रीन मॅन्युरिंग दिलेले. ठीक आहे, ग्रीन मॅन्युरिंग इन सितू, ग्रीन लीफ मॅन्युरिंग किंवा त्यालाच म्हणतात ग्रीन मॅन्युरिंग, ग्रीन मॅन्युरिंग एक्स सितू किंवा एक्स सितू ग्रीन मॅन्युरिंग. ठीक आहे, आता इन सितू म्हणजे काय, ज्या ठिकाणी जे क्रॉप ग्रो केले जातात, समजा हे ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप आहे. ग्रीन मॅन्युरिंग इन सितू म्हणजे काय, हे तुमचं फील्ड आहे. तर या फील्डमध्ये क्रॉप ग्रो केले जातात. ज्या फील्डमध्ये क्रॉप गेले ग्रो केले जातात त्याच फील्डमध्ये त्या क्रॉपचं काय करायचं, फ्लोईंग करायची किंवा ते क्रॉप इनकॉर्पोरेट करायची. इनकॉर्पोरेट करायचे म्हणजे त्या जमिनीमध्ये ते गाडायचे. जमिनीमध्ये ज्या फील्डमधले क्रॉप ग्रो केले त्याच फील्डमध्ये ते काय करायचे, त्याचं इनकॉर्पोरेशन करायचं. बघा, ग्रीन मॅन्युअर क्रॉप आर ग्रोन इन अ फील्ड इट सेल्फ अँड बरीड इन द सेम फील्ड. सेम फील्ड हा शब्द महत्वाचा, सेम फील्ड. द मोस्ट कॉमन ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप आर सनेम, डेंचा, कावपी, मटकी, मूग, उडीद, गौर. ठीक आहे, ते हे सगळे ग्रीन मॅन्युरिंग इन सितू झाले. त्याच्यानंतर बघा, ग्रीन मॅन्युरिंग, ग्रीन लीफ मॅन्युरिंग किंवा ग्रीन मॅन्युरिंग एक्स सितू म्हणजे काय. समजा हे तुमचं फील्ड आहे, या फील्डमध्ये काय करायचं, तुम्हाला ग्रीन मॅन्युरिंग करायची. पण जे काही लीप असतील, टेंडर पार्ट असतील, हे कुठून आणायचे, बाहेरून आणायचे, आउटसाइड द फील्ड. ठीक आहे, नियर बाय फॉरेस्ट असेल, बर्न्स असतील. ठीक आहे, याच्याहून ते कलेक्ट करायचे. वेस्टलँड असतील तिथून ते कलेक्ट करायचे आणि तुमच्या फील्डमध्ये काय करायचे, इनकॉर्पोरेट करायचे. म्हणजे पानं कुठून आणले, आपण बाहेरून आणले, म्हणून त्याला काय म्हटलं, एक सितू. ठीक आहे, बघा, टेंडर ग्रीन ब्रांचेस अँड लिव्स आर कलेक्टेड फ्रॉम द वेस्टलँड नियर बाय फॉरेस्ट and they are spread in the field and incorporate into the soil. ठीक आहे, shrubs, trees are also grown on burns and their green leaves and twigs are cut and turned into the soil. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण ग्रीन मॅन्युरिंग, ग्रीन लीफ सॉरी ग्रीन मॅन्युरिंग इन सितू बघितलं, इन सितू ग्रीन मॅन्युरिंग बघितलं, तिथं काय होतं, ज्या फील्डमध्ये ग्रीन मॅन्युरिंग करायचे आहे त्याच फील्डमध्ये ते क्रॉप ग्रो केले आणि त्याचं नंतर ते जमिनीमध्ये इनकॉर्पोरेट केले, जमिनीमध्ये गाडून टाकले. ठीक आहे,
आणि ग्रीन लिप मॅन्युरिंग मध्ये काय होतं की आपण काय केलं, बाहेरून वेस्टलँड असेल, नियर बाय फॉरेस्ट असेल, त्यानंतर बर्न्स असतील म्हणजे आपले धुरे वगैरे, त्याच्यातून काय केलं, त्यावरून ग्रीन ब्रँचेस, ग्रीन लिव्ज, ठीक आहे, हे कट केलं आणि जमिनीमध्ये ते काय केलं, इनकॉर्पोरेट केलं. याला म्हणतात ग्रीन लिप मॅन्युरिंग. एक्झाम्पल काय, ग्लिरिसिडिया असेल, करंज असेल, कॅसियाटोरा असेल, नंतर एन, कांजळ, नीम, हे झाले तुमचे ग्रीन लिप मॅन्युरिंगचे. याच्यावर काय डेफिनेशनवर क्वेश्चन विचारला जातो. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं एक्झाम्पल की ग्लिरिसिडिया इज अ टाईप ऑफ ग्रीन मॅन्युअर. कोणतंही मग ग्रीन लिप मॅन्युअर किंवा एक सितू टाईप ऑफ ग्रीन मॅन्युअर, किंवा सनहेम्प इज अ टाईप ऑफ ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप. कोणतं आहे तर इन सितू ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप. म्हणजे हे एक्झाम्पलवर क्वेश्चन जास्त विचारले जातात. एक्झाम्पल, ठीक आहे, एक्झाम्पल खूप महत्वाचे आहेत. आता बघा, ऍडव्हान्टेजेस ऑफ ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप. ऍडव्हान्टेजेस काय आहे ग्रीन मॅन्युरिंगचे? तर बघा, का बरं ग्रीन मॅन्युरिंग केली पाहिजे, याच्या ऍडव्हान्टेज बघा काय. इट ऍड्स ऑर्गॅनिक मॅटर टू द सॉइल. इट स्टिम्युलेट ऍक्टिव्हिटी ऑफ सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम. मी काय सांगितलं की पहिलेच ऍडव्हान्टेज सांगितलं मी तुम्हाला, जे काही सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्यांना काय भेटतं, ऑर्गॅनिक मॅटर भेटतं. म्हणजे जे काही झाडाचा पाला, पाचोळा, पानं आपण ऍड करतो, लिव्ज असेल, त्याचे टेंडर ब्रांचेस असतील, ठीक आहे, हे आपण ऍड करतो ग्रीन मॅन्युरिंग मध्ये. मग काय होतं, हे जे काही सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम असतील ते त्याच्यावर फीड करतात. मग ते त्याला फीड करतात, मग त्याची ऍक्टिव्हिटी स्टिम्युलेट होते, त्याचं पॉप्युलेशन इन्क्रीज होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, सॉइल मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं की जमीन फर्टाईल बनते. जमीन काय होते, फर्टाईल बनते. त्याच्यामुळं तुमच्या क्रॉपचं उत्पन्न सुद्धा चांगल्या प्रकारे होतं. नंतर बघा, काय ग्रीन मॅन्युरिंग क्रॉपचे ऍडव्हान्टेज, इट इम्प्रूव्ह द स्ट्रक्चर ऑफ द सॉइल, देअर बाय इम्प्रूव्हिंग द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल, डिक्रीजिंग रन ऑफ अँड इरोजन कॉज बाय देम. बघा काय होतं, सॉइलचं ओव्हरऑल स्ट्रक्चर इम्प्रूव्ह होतं. सॉइल मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढल्यामुळे काय होतं, सॉइल स्ट्रक्चर इम्प्रूव्ह होतं. त्याच्यामुळे काय होतं, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते. आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जर वाढली तर काय होणार आहे, रन ऑफ कमी होणार आहे ऑब्विसली. आणि रन ऑफ कमी झाल्यामुळे काय होतं, इरोजन सुद्धा कमी होतं. ठीक आहे, हे काय लिंक आहे. वॉटर होल्डिंग जर कॅपॅसिटी जर जास्त असेल तर काय होणार आहे, जमिनीमध्ये पाणी जास्तीत जास्त साठवलं जाईल. ठीक आहे. आणि जमीन जर जास्त पाणी धरून ठेवलं, जमिनीवरतून पाणी वाहणार आहे का, रनऑफ म्हणजे काय, जमिनीच्या वरतून वाहणारं पाणी. ठीक आहे, आपण याच्यावर लेक्चर घेतलेलं आहे बरं का. ठीक आहे, रनऑफ म्हणजे काय, त्याच्यानंतर पर्क्युलेशन म्हणजे काय, इनफिल्ट्रेशन म्हणजे काय, सिपेज म्हणजे काय, लिचिंग म्हणजे काय, हे सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला मी. कशामध्ये, व्हॉल्यूम वनचं जे डिस्कशन चालू आहे आपलं त्याच्यामध्ये आपण घेतलं होतं ते. ठीक आहे, व्हॉल्यूम वनच्या डिस्कशनमध्ये. ठीक आहे, त्यातला जो इरोजनचा टॉपिक आहे आपला, ठीक आहे, इरोजन अँड सॉइल वॉटर कन्झर्वेशन, बहुतेक दुसरा चॅप्टर असेल, ते एकदा चेक करा तुम्ही. इरोजन अँड सॉइल वॉटर कन्झर्वेशन हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण ते घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे जेवढं पाणी जमीन धरून ठेवेल तेवढं कमी प्रमाणात जमिनीच्या वरतून वाहणार आहे. आणि पाणी कमी प्रमाणात वाहलं म्हणजे इरोजन सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, इट फिक्सेस द नायट्रोजन फ्रॉम द ऍटमॉस्फिअर. ठीक आहे, आता हे जे क्रॉप असतात ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप, हे कसे असतात की त्याच्या रूटला नोड्युल्स असतात बऱ्यापैकी. मॅक्सिमम क्रॉप जे असतात ते लेग्युमिनस क्रॉप आहे, त्याच्यामुळे ते ऍटमॉस्फिअरिक नायट्रोजन फिक्स करण्याचं काम करतात. नंतर ग्रीन मॅन्युरिंग क्रॉपमुळे काय होतं, इन्क्रीजेस द अवेलेबिलिटी ऑफ फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न. ठीक आहे, येस, यांची काय होतं, अवेलेबिलिटी इन्क्रीज होते. नंतर सप्रेसेस द वीड, ग्रोथ ऑफ द वीड. आता काय होतं, हे जे ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप आहे याचं जर्मिनेशन असेल, इमर्जन्स असेल, त्याच्यानंतर त्याची स्प्रेडिंग हॅबिट, या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, वीडची ग्रोथ काय होते, सप्रेस होते. म्हणजे एक स्मॉदरिंग इफेक्ट. ठीक आहे, स्मॉदर क्रॉप सुद्धा आपण बघितलेलं आहे क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप मध्ये. ठीक आहे, तर ते सगळं बघून घ्या, सगळं चॅनलला अवेलेबल आहे, तुम्ही फक्त लेक्चर अटेंड करत चला. ठीक आहे. नंतर काय आहे, शेवट, नंतरचा ऍडव्हान्टेज, इट टेक द न्यूट्रिएंट फ्रॉम लोअर लेअर ऑफ द सॉइल अँड ऍड्स टू अप्पर लेअर इन विच इट इज इनकॉर्पोरेट. आता काय होतं, जे काही ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप आपण फील्डवर ग्रो करतो ते काय करतं, लोअर लेअर मधून ते न्यूट्रिएंट ऍब्झॉर्ब करतात. आणि नंतर काय, जे काय आपण ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप काय करतो, परत ते त्याच सॉइलमध्ये काय करतो, इनकॉर्पोरेट करतो. म्हणजे वरच्या लेअर, सॉरी, लोअर लेअर मधलं न्यूट्रिएंट आहे ते काय झालं, अप्पर लेअर मध्ये आलं. तर हे काय मेजर ऍडव्हान्टेज आहेत ग्रीन मॅन्युरिंग क्रॉपचे. आता आपण काय काय बघितलं, ग्रीन मॅन्युरिंगची डेफिनेशन बघितली, ग्रीन मॅन्युरिंगचे टाईप्स बघितले, त्या टाईप्स मध्ये त्याची एक्झाम्पल खूप महत्वाचे ते सांगितलं.
आणि आता ग्रीन मॅन्युरिंगचे ऍडव्हान्टेजेस सुद्धा बघितले. आता बघायचं डिसएडव्हान्टेजेस ऑफ द ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप. डिसएडव्हान्टेज काय काय आहे? ग्रीन मॅन्युरिंगचे डिसएडव्हान्टेज काय काय आहे बघा. पहिला आहे इन्सिडेंट्स ऑफ द पेस्ट अँड डिसीज मे इन्क्रीजेस. आता जे काही ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप आहे त्याच्यावर येणारी इन्सेक्ट पेस्ट त्याच्यावर येणारच आहे. आपण त्याच्यावर काही फवारणी वगैरे करणार नाही, कारण की आपल्याला ते त्याच्यापासून कोणताही इकॉनॉमिक प्रोडक्ट घ्यायचा नाहीये. म्हणजे समजा जर तुम्ही काउपीची पेरणी केली तर तुम्हाला शेंगा येऊ देईपर्यंत त्याला काही ठेवायचं नाही फील्डमध्ये. फ्लॉवरिंग स्टेजला किंवा प्री फ्लॉवरिंग स्टेजलाच काय करायचंय, त्याला शेतामध्ये इनकॉर्पोरेट करायचंय. त्याच्यामुळे आपण कोणत्याही प्रकारच्या फवारण्या वगैरे त्या क्रॉपवर घेत नाही. त्यामुळे इन्सिडेन्स ऑफ द पेस्ट अँड डिसीज मे इन्क्रीजेस होऊ शकतं. नंतर लॉस ऑफ वन सीझन, सगळ्यात महत्वाचा डिसएडव्हान्टेज काय होतं, जेव्हा तुम्ही इन सितू ग्रीन मॅन्युरिंग करता तुमच्या फील्डवर काय असतं. इन सितू ग्रीन मॅन्युरिंग म्हणजे काय की या फील्डमध्ये समजा तुम्हाला या फील्डमध्ये तुम्हाला काय करायची, ग्रीन मॅन्युरिंग करायची. तर त्याच फील्डमध्ये तुम्हाला त्या क्रॉपची कल्टिवेशन करावं लागतं. त्याच फील्डमध्ये क्रॉपचं कल्टिवेशन करावं लागतं. आणि या ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप पासून आपल्याला काय उत्पन्न भेटणार आहे का? नाही. आपण समजा दरवर्षी जर सोयाबीन घेत असो, या टायमाला त्याच टायमाला काय झालं, ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप घेतलं. आणि ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही काय केलं, ते सॉईलमध्ये इनकॉर्पोरेट केलं. म्हणजे तुम्ही काय केलं, त्याची ग्रीन मॅन्युरिंग केली. मग याच्यापासून तुम्हाला इकॉनॉमिक असा पैसा डायरेक्टली भेटला का? नाही. आणि सोयाबीन सुद्धा तुम्ही पेरू शकले नाही, कारण की काय होतं, ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप शेतामध्ये होतं. म्हणजे एक प्रकारे काय झाला, लॉस ऑफ वन क्रॉप सीझन, स्पेशली खरीप सीझनचा लॉस तिथं त्या ठिकाणी तुम्हाला होतो. ठीक आहे. नंतर डिप्लेशन ऑफ मॉइश्चर विच अफेक्ट द ग्रोथ ऑफ सक्सेडिंग क्रॉप. जमिनीतलं जे मॉइश्चर आहे ते सुद्धा ते एक्स्ट्रॅक्ट करून घेतात. त्याच्यामुळे नेक्स्ट क्रॉप जे आहे त्याच्या ग्रोथवर परिणाम होतो. नंतर कॉस्ट ऑफ ग्रोईंग ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप मे बी मोर दॅन द कॉस्ट ऑफ कमर्शियल नायट्रोजनस फर्टिलायझर. म्हणजे हे पण एक मेन रिझन आहे की आपण ग्रीन मॅन्युरिंग करत नाही. काय होतं, ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप ग्रो करायला खर्च खूप आहे. ठीक आहे. म्हणजे त्याचं कल्टिवेशन प्रॅक्टिसेसमध्ये पण. आणि दुसरा एक काय आहे की आपण मेन क्रॉप घेऊ शकत नाही, पण हा म्हणजे ते पण आपल्याला उत्पन्न कमी होतं. ठीक आहे. मग त्यापेक्षा डायरेक्टली काय करायचं बा, कमर्शियल नायट्रोजनस फर्टिलायझर खरेदी करा. म्हणजे यावर शेतकऱ्यांचा जास्त भर असतो. ठीक आहे. आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस तर खूप साऱ्या प्रमाणात आहेत. पण एक छोटासा डिसएडव्हान्टेज की कॉस्ट जे आहे ते जास्त आहे ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप ग्रो करायचं. ठीक आहे, ॲज कम्पेअर टू द कॉस्ट ऑफ कमर्शियल नायट्रोजनस फर्टिलायझर. ठीक आहे. आता बघा, हे झालं तुमचं ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज. आता ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप कसा असला पाहिजे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप, हा पण क्वेश्चन विचारलेला आहे तुमच्या सेमिस्टर एंडला. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप, त्यातलं बघा, ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप पहिले तुमचं इट शुड बी क्विक ग्रोईंग. कसं असलं पाहिजे, फास्टली ग्रो झाला पाहिजे. नंतर इट शुड बी अ लेग्युम टू फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. ठीक आहे, बघायचं आहे आपल्याला लेग्युम आहे का, कारण की ते एक्स्ट्रा त्याचं बेनिफिट काय आहे की ते नायट्रोजन, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतं. नंतर इट शुड बी सक्सुलंट अँड हॅव मोर लिफी ग्रोथ. ठीक आहे. जास्तीत जास्त लिफी ग्रोथ असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला सॉईलमध्ये ते ऍड करायला सोपं जाईल, किंवा जास्तीत जास्त सॉईलमध्ये ऑर्गॅनिक मॅटर ऍड होईल. नंतर इट शुड इल्ड लार्ज क्वांटिटी ऑफ ग्रीन मटेरियल इन अ शॉर्ट पिरियड. ठीक आहे, तेच आहे की जास्तीत जास्त ग्रीन मटेरियल जर त्यानं भेटलं तर आपल्याला जास्तीत जास्त काय होईल, ग्रीन ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये ऍड करता येईल. इट शुड बी एबल टू ग्रो इन अ पुअर सॉइल ऑल्सो. ठीक आहे. अशी एकदमच चांगली सॉइल असली पाहिजे, असं नाही की त्यानं पुअर सॉइल म्हणजे पुअर फर्टिलिटीची जी सॉइल असेल. ठीक आहे. मेन उद्देश काय आपला सॉइलमध्ये ऑर्गॅनिक मॅटर ऍड करणे, सॉइलची फर्टिलिटी इम्प्रूव्ह करणे. ठीक आहे. तर हे होते तुमचं ग्रीन मॅन्युरिंग. ग्रीन मॅन्युरिंगची डेफिनेशन बघितली, त्याचे टाईप बघितले, ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज बघितले, आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप, हे सगळे टॉपिक आपण कव्हर केलेले आहे. ठीक आहे. थँक्यू. बघा, जास्तीत जास्त मित्रांना तुमच्या हे शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर ही लेक्चर सिरीज, पूर्ण लेक्चर सिरीज बघण्यासाठी तुम्हाला चॅनलवर प्लेलिस्ट भेटेल ॲग्रोनॉमीची, त्याच्यामध्ये ही सगळी लेक्चर सिरीज अवेलेबल आहे. थँक्यू.